नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्टुडंट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या वॉक अ लिटल स्लोअर या पोएमचे ॲप्रिसिएशन बघणार आहोत. ॲप्रिसिएशन या महत्त्वाच्या घटकामध्ये 5 मुद्दे असून ते 5 मुद्दे 5 मार्कांसाठी विचारले जातात. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे टायटल ऑफ द पोएम. यामध्ये आपल्याला कवितेचे शीर्षक लिहायचे असते आणि इथे टायटल ऑफ द पोएम आहे वॉक अ लिटिल स्लोअर. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे पोएट ऑफ द पोएम. वॉक अ लिटिल स्लोअर या पोएमचे जे ऑथर आहेत ते अननोन आहेत. तिसरा मुद्दा आहे राईम स्कीम. राईम स्कीम आहे ABCB. त्यानंतर चौथा मुद्दा आहे फिगर ऑफ स्पीच. यामध्ये आलेल्या फिगर ऑफ स्पीच लिहायचे असतात. पहिली फिगर ऑफ स्पीच आहे मेटाफोर, दुसरी रिपिटेशन आणि तिसरी आहे अलिट्रेशन. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे थीम ऑफ द पोएम. यामध्ये कवितेचा आशय आपल्याला थोडक्यात सांगायचा असतो. द थीम ऑफ द पोएम इज डिपेंड अपॉन द इम्पॉर्टन्स ऑफ फादर्स गायडन्स इन एव्हरी चाइल्ड्स लाईफ बिकॉज एव्हरी चाइल्ड सपोज दॅट हिज फादर इज हिज रोल मॉडेल. हेन्स चाइल्ड रिक्वेस्ट हिज फादर टू लीड हिम इन हिज लाईफ. अशा प्रकारे आपल्याला पोएमचे ॲप्रिसिएशन लिहायचे आहे, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील.